आता आई वडिलांचे प्रश्न काय असतात बघा, माझा मुलगा कपडे काढतो तिथेच टाकतो, त्याला काय वाटतं आई आहे ना, कोणाकोणाची मुलं कपडे शाळेत आल्यावर तसेच टाकतात. हात वरती करायचंय, का हात वरती करायचंय? जेव्हा तुम्ही हात वरती करणार आहे तुम्ही उत्तर देणार आहे. मी म्हणले अरे बापरे, सगळ्यांचीच मुलं कपडे जागेवर ठेवतात, चला जय जयकार करूया आणि जनगण म्हणूया, असं मी करू शकते. त्यामुळे मला सांगा, नवऱ्याचं सुद्धा सांगा, आल्यावर कपडे कोण फेकून देतो? हात वरती करा. खूप बापरे, मी कळंबोलीला उगाच वाईट बोलते. कळंबोलीतल्या पॅरेंट्सची मुलं अतिशय शिस्तप्रिय आहे. सात्विक कपडे नीट ठेवत जा, ऐकत जायचं. श्री स्वामी समर्थ. माझा मुलगा कपडे काढतो तिथेच टाकतो, आई आहे ना आवरायला. दूध पितो, चहा पितो, दुधाचा ग्लास तिथेच ठेवतो, आई आहे ना आवरायला. एवढा मोठा झालेला आहे, हाताशी आलाय, आजही बापाच्या पैशावर जगत आहे. मला असं वाटतंय मी हरली आहे त्याला शिकवताना. पॅरेंट्स काय बोलतात, बघ ना तो बाजूचा मुलगा कसा पहिला आलाय, तुला नाही का जमत तसं? ही सगळी वाक्य मी, याच्यात आणखी बरीचशी वाक्य आहे की जी आपण नेहमी म्हणत असतो. हे सगळे आपल्या प्रतिक्रिया असतात माझे. आणि जेव्हा हा विचार करतो, जेव्हा मी म्हणते की बघ बाजूच्या मुलाला किती, तुझ्या बँक रिझल्ट आल्यावर आपल्या मुलाने सांगितलं ना, मामा मला इंग्लिश मध्ये 35 मिळाले, त्या बाजूचीला किती मिळाले? आपल्या मुलाला किती मिळालं यात आपल्याला इंटरेस्ट नसतो. तुझ्या बाजूला जी बसते तिला किती मिळालं आहे, तिला कसं जमतंय. मग तो मुलगा जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा तो विचार करतो की माझ्या आई वडिलांचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, ते सतत माझ्यावर ओरडत असतात, ते सतत मला चिडचिड करत असतात. ह्यामुळे मला काय झालं आहे, मला अपराधी वाटतंय. त्या मुलाला मी सारखं म्हटली, मी तुम्हाला उदाहरण दिलं की आई काय करतात, घेऊन ओढत आणतात, चल तुला असं काकीनच दाखवते बघ. मग त्याला असं वाटतं अरे मी अपराधी आहे, मी चुकीचा वागत आहे, मी काहीच योग्य करत नाही. ही भावना त्याच्या घरामध्ये मनामध्ये तयार होत आहे. आणि जेव्हा त्याच्यावर उपाय सांगते की समजा तुमच्या मुलाने कपडे तिथेच टाकले, काय करायचंय ना, त्या मुलाला म्हणायचं बाळा काय त्याचं नाव असेल, हे बघ सकाळपासून मी घर सगळं आवरत आहे, थकते रे मी दिवसभर काम करून, तुझे कपडे उचलून ठेवतोस का तू? असं एकदा सांगायचं, नाही उचललं आपण टाकायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा तो त्यालाही आपल्याबद्दल प्रचंड प्रेम असतं बघा, मुलगा आईचा हात सोडत नाही, तर त्याला प्रेम असतं. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी परत सांगायचं, बाळा मी सकाळपासून सगळं घर आवरते, तुमच्या सगळ्यांसाठी जेवण करते, तू जर हे कपडे उचलणार आहे ना, मला थोडी मदत होणार आहे आणि मला जरा आराम मिळणार आहे. एवढ्या पोलाइटली, एवढ्या प्रेमाने जेव्हा तुम्ही मुलाशी बोलणार ना, तो उचलणार आहे बाई आणि टाकणार आहे. पण आपण कसं, अरे उचल, मर मी घरामध्ये मरते, तुला तेवढं जागेवर ठेवता येत नाही का? ही वाक्य आहे ना, कशी भाषा वापरते. अरे बाळा, सोन्या मोन्या राजा, वेगळ्या वेगळ्या, उचल ना बाळा, त्याच्या खांद्यावर हात ठेवा, त्याच्या डोक्यावर हात ठेवा. मुलं 10 वर्षाची झाल्यानंतर किती आई आहे की शाळेतनं धावत धावत आल्यावर तो आईला मिठी मारतो, त्याच्या डोक्यावर केसातनं हात फिरवतात. जेव्हा तो झोपतो ना, आपणच एवढं थकलेलो असतो मोबाईल बघून बघून, आणि झोपताना कोण असतं आपल्या बाजूला? मोबाईल असतो. तो ज्या खोलीत झोपलेला आहे त्याच्या बाजूला जाऊन झोपा, त्याच्या केसावरनं, इकडे रे बाळा तू ये, हा माझा फेवरेट आहे, कृष्ण भक्त आहे. हे बघा हा माझा मुलगा आहे, काय रे बाळा कसं आहेस तू, आज शाळेत काय झालं, टीचर काय बोलली तुला, बरं आहे ना तुझं कान वगैरे काय दुखत? असा हातावरनं अंगावरनं, बघ किती बारीक झालायस तू. इथे येणारे मला नमस्कार करणाऱ्या प्रत्येक मुलाला मी म्हणते तुझी मम्मी खायला देत नाही का? त्यांना एवढं बरं वाटतं ना की ह्या काकूंना माझ्या तब्येतीची काळजी. कशी आहेत ना, केस किती वाढले, आपण पुढच्या सुद्धा छान सुट्टीत कट करू, 4 गप्पा मुलांशी मारून बघा. शर्ट कसं आहे, जुनं झालं, बर्थडेला ना आपण तो ड्रेस बघितला ना, तो ड्रेस घेऊ, फक्त जरा अभ्यास करून, एकदाचा अभ्यास झाला ना मग सुट्टीत आपण खूप मजा करू. मुलांशी फक्त एवढा हात, आता ज्यांच्या जवळ मुलं आहेत ना, फक्त हात, हे बघा मी याच्या डोक्यात हात फिरते ना, मला प्रेम फील होतंय. करून बघा बरं, यांची मुलं जवळ, अतिशय आतून प्रेमाचा स्राव तयार होतो. बरं आहेस ना बाळा, डोळ्याच्या वरती काय झालं, किती छान आहे, किती प्रेम दिसतंय ना याच्यामध्ये. बस थँक्यू, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हे प्रेम म्हणजे आपण
कोणी म्हणेल की ह्या मठात काय गप्पा. नवऱ्याला पण तसं करत नाही. एकदा पोरं झाली तो त्याच्या कामामध्ये. आपण खरंच सत्य परिस्थिती आहे. आपण एवढं मेकॅनिकल झालेलं आहे ना, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं आणि माझ्या नवऱ्यामध्ये तेच बॉन्डिंग असलं पाहिजे. तेच मी तुम्हाला आश्चर्य वाटेल मी काकांना काय नावाने हाक मारते सगळ्यांना माहिती. अगदी मी प्रेमाने हाक मारते, तेवढीच काळजी करते जेवढी मी. म्हणजे मी आता काय नाही, मी सोन्या म्हणून हाक मारते. बाळा झालं का तुझं, चल रे बाळा. किती त्या जीव हसण्याची गोष्ट नाही. हे बॉन्डिंग तयार करा. स्त्री ही थोड्या क्षणापुरता पत्नी असते, अनंत काळाची ती माता असते. त्यांना ती जाणीव होते की आपण डोक्यावरनं हात फिरवा कधीतरी, किती दिवसभर थकता, जरा पायावरनं हात फिरवून द्या. इगो आणि वेळ नाही आणि मोबाईल नाही. तो नवरा एवढा चांगला वागणार आहे, पण आपण आपल्याकडनं काहीतरी इनपुट देतोय का त्यासाठी. तर मुलांच्या अंगावरनं डोक्यावरनं तुमची ही स्वामींची एनर्जी आहे ना, घेऊन गेलं. झोपलाय ना, त्याच्या पायाला हात फिरवा, त्याच्या डोक्यावरनं. आणि जेव्हा तो झोपी जातोय त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा. तू आता खूप हुशार झालाय, खूप शाण्यासारखं वागतोयस ना, तुला गणितात चांगले मार्क मिळायला लागले आहे, आता छान, तू घाबरत नाहीस, वर्गात जातो, सगळ्या मित्रांशी बोलतो आणि आता हेल्दी झालाय ना तू. ह्या अफर्मेशन, इट्स कॉल्ड अफर्मेशन, याला अफर्मेशन म्हणतात. आणि आपलं सबकॉन्शियस माइंड, आपला 2 मेंदू असतो, त्या दुसऱ्या मेंदूमध्ये ह्या अफर्मेशन आतमध्ये जातात. नवऱ्याच्या बाबतीत पण करून बघा. भांडत असेल ना, झोपला की डोक्यावरनं हात फिरवा, तुम्ही माझ्याशी भांडत नाही आहेत. उद्या नवरा दुसऱ्या दिवशी ऍक्च्युली हसण्याचं काही नाहीये, लग्न केलेलं आहे आपण. तर ह्या अफर्मेशन त्यांना द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. एक प्रश्न असायचा, ताई मोबाईल सोडत नाही मुलं. डॉक्टरांनी सांगितलंय 2 ते 5 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना 2 तास मोबाईल दिवसभरात 24 तासातले, आणि 5 ते 14 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलांना 3 ते 4 तास मोबाईल स्क्रीन टाइम बोलतात त्याला, ते देऊ शकतात. पण तो कसा द्यायचा आहे ना, शाळेतनं आल्यानंतर एक बोर्ड लिहायचा. बाहेरून जेव्हा तुम्ही आता मठातनं जाल ना, ड्रॉवर उघडायचा. माझा मोबाईल मी ड्रॉवर मध्ये ठेवलाय. मुलाला कळतंय की मम्मा घरी आल्यावर तिचा तो फॅमिली टाइम आहे, मोबाईल ड्रॉवर मध्ये जातोय. एक छान कागदावर लिहा की रात्री झोपताना मोबाईल बघायचा नाही, घरात आल्यानंतर चपला जशा काढतो त्या चपलांना अध्यापन ह्या मोबाईलला बाहेर काढा, त्याला ड्रॉवर मध्ये ठेवा. मुलाला सांगायचं, बघ तुला आत्ता अर्धा तास मी बघायला देईन, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जेवण करायचं किंवा अभ्यासाला बसायचंय. अर्धा तास संपायच्या आधी 5 मिनिटं सांगायचं, 25 मिनिटं झाले आहेत, 5 मिनिटांनी मी तुझ्या हातातनं मोबाईल घेणार आहे, असं सांगायचंय. 2 तास एकदम द्यायचे नाहीये, अर्धा तासाचं द्यायचंय. अच्छा ट्युशनहून आलेला आहे, थोडा वेळ, पण किती वेळ माहिती ना तुला, 30 मिनिटं झाले की मोबाईल तू स्वतः माझ्याकडे आणून द्यायचा. तर आपल्याला पण इगो एवढा असतो, पालक मालक वाटायला लागतो. आपण काय करतो, फटकन मोबाईल उघडतो, ओढून घेतो, इन्सल्ट होतो. साध्या कुत्र्याला सुद्धा आपला इन्सल्ट करतो. हे तर जिथे जागते जीव आहे त्यांच्या हातातनं. मार्क कमी आले ना, घे मोबाईल फोड, तुला मोबाईलच देत नाही, तुझ्याशी बोलतच नाही, तुला चटकाच देते, तुला घराच्या बाहेर काढते. मुलांना चटके कोण कोण देतं, कोणतीही आई मुलाला चटका देऊ शकत नाही किंवा घराच्या बाहेर काढत नाही. मुलांना काय वाटतं, ह्या सगळ्या धमक्या आहेत, आजपर्यंत हिने चटका पण दिला नाहीये आणि घराच्या बाहेर पण काढलं नाही. त्यापेक्षा त्यांना काय धमकी द्यायची, जर तू असा वागलास ना, या आठवड्यामध्ये तुला मोबाईल मिळणार नाही, जर तू असा वागला तर तुला हे मिळणार नाही, असं सांगायचं. रात्री तो जर म्हटला ना की मला खूप कंटाळा आलाय, चल आपण ना पत्ते काढ, आपण पत्त्याचा एक गेम खेळू, आपण कॅरम खेळू. कॅरम खेळल्याने काय होतं, मुलं बघा नेम लावतात, डोळे चांगले होतात. त्यांच्याबरोबर झोपताना पुस्तक, गोष्टी सांगायच्या आहे वेगळ्या वेगळ्या. 5000 गोष्टींचं पुस्तक मिळतं, प्रत्येक गोष्टीच्या खाली मॉरल ऑफ द स्टोरी, म्हणजे त्या गोष्टीचं त्यातनं काय प्रेरणा मिळते आहे. भागवतामध्ये गोष्टी आहे. त्यांच्याबरोबर झोपताना, म्हणजे मी इतकी पुस्तकं वाचते ना, तर माझ्या मुलींकडे पण पुस्तकं कपाट भरून आहे. संध्याकाळच्या वेळेस काय करायचं, झोपताना 1 तास आधी मोबाईल बंद करायचा आहे आणि पुस्तक वाचायला घ्यायचंय. त्यांना सांगायचं नाही आहे की पुस्तक वाचायचंय. काय करायचंय, आपण पुस्तक वाचायचंय. ताई आम्ही 10वीत झालोय, 8वीत झालोय, कुठलं पुस्तक वाचणार. माझ्या आध्यात्मिक प्रगतीची वही काढून त्यात तुम्ही नामजप लिहू शकतात ना. मुलांना वाटलं, अरे ही मम्मा काहीतरी करते, तर आपण पण आपली वही पेन घेऊया आणि काहीतरी करू.
आदर्श निर्माण करायचा आहे. जेव्हा मी करत बसणार ना तेव्हा ते पण बाजूला येणार आहे. तुमचा एक स्टडीचा एक एरियाच बनवा. त्यांना सांगतं तू शाळेतनं 12 वाजता आला ना मग 1 वाजता फ्रेश व्हायचं, आपण थोडं खायचं आणि मस्त अभ्यासाला बसू. तू तुझा अभ्यास कर, मी माझं काम करणार आहे. जेव्हा दिवसाचा शेवट येतो आई वडिलांनी मुलांनी एकत्र बसायचे. आईने सांगायचंय की मी दिवसभर काय केलं ना, काल मी बटाट्याची भाजी बनवली होती, पण आज मी मार्केटला गेली, नवीन एक भाजी आली होती, ती भाजी मी ना युट्यूबवर बघितली आणि अशा पद्धतीने बनवली, तुम्हाला सगळ्यांना आवडली का? मग ते जेव्हा हो म्हणतील ना, हे माझ्या दिवसातलं मी नवीन टास्क घेतलं होतं आणि मी ते केलं. वडील म्हणतील, वडिलांनी काय बोलायचे, मी ना आज ऑफिसला गेलो, इतका थकलेलो आहे, एका माणसाशी माझं भांडण झालं, पण ते भांडण मी कशा पद्धतीने मिटवलं ते सांगायचंय. आता आलो ना मी इतका थकलोय, पण माझ्या मनाला समाधान आहे, मी काम केलंय. मग त्या बाळाला विचारायचं, अच्छा बाळा तुझा दिवस कसा गेला? मग त्याला कळलं, अरे अच्छा मम्मी पप्पा असं सांगताय, तर आपण सांगायचं, मुलगा सांगणार आहे आज शाळेत असं झालं, या टीचरने मला खूप छान म्हटलं, अरे वा तू आहेस हुशार, त्याच्याशिवाय थोडी टीचर चांगली, आणि मुलगा कोणाचा आहे, माझाच आहे ना, असं मी माझ्या मुलींना तर नेहमी सांगायचे. आजही कार्मेलमध्ये त्यांच्या वह्या जपून ठेवलाय, आजही चांगल्या मुली म्हणून त्यांचं शाळेमध्ये नाव काढलं जातं. मी नेहमी म्हणते आरसा आहेत मुलं आपली, आपण जसे आहोत त्याचं रिफ्लेक्शन आहे. मग माझं मूल जेवढं चांगलं आहे तर तेवढी मी चांगली आहे, तर आपलं रिफ्लेक्शन, आपण एकच जन्म आहे, दोनच मुलं मिळाली आहे, तीच आपल्याला घडवायची आहे. जेव्हा त्यांचं कर्तृत्व आपण मोठं बघतो ना, ही छाती अंगावर चांगला कपडा असू देऊ नये पण अभिमान वाटतो. कुलकर्णी ताई उभे राहा, उभं राहा, नाही उभं राहा तुम्ही. हे बघा स्टुडंट किती हट्टी माझ्या वर्गातले. कुलकर्णी ताईंची दोन्ही मुलं परदेशामध्ये आहे. आज किती अभिमान असणार आहे. आणि आत्ताच त्या मुलाकडे जाऊन आल्या आणि मला रोज फोटो टाकायच्या, आज मुलाने इथं फिरायला घेऊन गेलं होतं, आज त्यांनी त्यांची परिस्थिती मला माहिती नाही पूर्वी कशी असेल, पण कशा पद्धतीने घडवलं असतं. किती प्राऊड फील होतंय आज एवढ्या लोकांमध्ये नाव काढल्यानंतर. जेव्हा मुलांबद्दल चांगलं, हे आपलं धन आहे, ते जपायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढवायचं आहे. आणखी खूप सारे पॉइंट ऍक्च्युली मी लिहून आणते, पण वेळेचा अभाव. मुलांशी कसं वागायचं, जेव्हा मी म्हणते ना अहो ताई हा खूप नेभुळट आहे, असा शब्द जर मी बोलली माझ्या मुलाबद्दल, तो बिचारा एवढासा, आई काय करते काकूंना सांगते, त्या पोराला एक तर काही कळत नसतं, मी नेभुळटच आहे, अच्छा म्हणजे मी हे असं वागतो ना, मी नेभुळटच आहे, आणि तो काय तयार होणार आहे, नेभुळट तयार होणार आहे. त्यापेक्षा ह्या गुरुवारपासून माझ्याकडे मुलांना गेलं, ताई ह्याचं नाव सौरभ आहे, अतिशय हुशार आहे, स्वामींची सेवा करतो, गुणी आहे, फक्त तुमच्या आशीर्वादासाठी आणले. त्याला प्राऊड फील होईल, अरे मी तेवढा चांगला नाही पण माझी मम्मी माझं कौतुक 4 लोकात करते, म्हणजे मी चांगलं वागलं पाहिजे. अशा पद्धतीने. हा त्याला काही येत आहे, त्याला इंग्लिशच बोलता येत नाही, त्याला हेच काही येत नाही. आपले 10वीतले रिझल्ट आठवा सगळ्यांनी, एक सेकंड, किती मार्क मिळाले होते? मुलगा 90त पाहिजे आहे आणि मला किती मिळाले आहे? 47 मिळाले होते. 35 काठावर पास झाली होती मी. आणि अपेक्षा काय, डायरेक्ट बाण असा मारायचा की 90. प्रगती कशी बघायची आहे ना, अच्छा 5वी पर्यंत त्याला अभ्यास येत नाहीये, त्याला चांगलं शिकवा, 5वी नंतर 6वी त्याच्या 5% वाढ होते का बघा. तो मुलगा 35 वरनं 90 वर जाणार नाही, पहिल्या वर्षी 5% वाढतील, त्याला म्हणायचं छान, मागच्या वर्षी 35 मिळाले, आता 40 मिळाले, आपण आणखी मेहनत करू. मग मला प्राऊड फील झालं पाहिजे ना, दरवर्षी त्याचे 5% वाढणं ही त्याची प्रगती. पहिल्या दिवशी चपाती करायला आली होती का आपल्याला? भारताचा नकाशा बनला होता ना, पण आज परफेक्ट आपण तेलावरची पुरणपोळी, माझी आवडती मैत्रीण आहे वाळधरकर, आणि मला तेलावरच्या पुरणपोळ्या उभ्या राहा काही, पुरणपोळीसाठी नाही ना, ताईंसाठी आधी टाळ्या मग सांगते. पुढे या स्टुडंट एवढं येतच नाही, आणि मुलांना वर्गात बोलवलं तर म्हणजे आपली इच्छा असते मुलांनी पुढे पुढे जावं, गोसावी ताईंसारखं बोलावं, आणि आपणच पुढे जात नाही. हळदरकर ताई ह्या सोशल वर्कर आहे आणि गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे, त्यांच्या हस्ते अतिशय चांगल्या सोशल वर्कर म्हणून त्यांचं अभिनंदन केलं. इथे लॉक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मला अगदी प्रेमाने पुरणपोळी घेऊन येत असतात. खूप छान कार्य करतायत त्या. मठामध्ये एक दिवस आपण त्यांचं लेक्चर घेऊ. थँक्यू सो मच.
असं प्राऊड फील, म्हणजे आपल्या मुलांचा असा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, कुठेतरी छाती नाही का 2 इंच आपली न खाता पण वाढते, असा अभिमान वाटतो. त्यांच्या मिस्टरला किती आनंद वाटत असेल. आणि त्यांच्या यशाच्या मागे, दादा उभं टाळ्या वाजवायच्या, त्यांच्या यशाच्या मागे अतिशय गोड पती पत्नी आहे, एक छान मुलगी आहे. मुलगी आली आहे का? नाही ना. तर ती आहे. आणि हे दादा इतके सपोर्ट करतात, या सगळ्या जगाचं काम करतात आणि त्यांना सांभाळायचं काम हे दादा कर. हे पती पत्नीचं, बस थँक्यू सो मच, हे पती पत्नीचं नातं असलं पाहिजे. एक दिवस त्या माझ्याकडे आल्या आणि ते दादा मला सांगते, अहो ही सगळ्या जगाला सुधरवते, हिला सांभाळायचं काम मला करावं लागतं. हा पती आहे. जरुरी नाही की पत्नीने दरवेळेस पतीला सांभाळायला पाहिजे, पती सुद्धा आपल्या पत्नीला एखाद्या लहान बाळासारखं, म्हणजे गोसावी काका नेहमी सगळ्यांना सांगतात, मला 3 मुली नाहीयेत, मला 4 मुली आहे. ही माधुरी सुद्धा लहान मुलासारखी आहे आणि तिचे सगळे हट्ट आणि सगळे मला पुरवायला लागतं. आणि खरोखर त्यांनी माझे एवढे आध्यात्मिक हट्ट, लग्नापर्यंत माझा एवढा विकास नसतो. हा जो विकास आहे बिकॉज ऑफ ओनली गोसावी काका. त्यांच्यामुळे जिथल्या देवाला जायचं आहे तिथे चल, जे पुस्तक पाहिजे ते. आज सकाळी मी हे बोलायचं असतं तर लिहित असते ना, डबा मी भरून दिला नाही, कामवाली बाई भरून देते. गाजर कापली नव्हतं, ते म्हणजे अगं माधुरी मला तू सांगत जा, भाजी पण तेच आणतात, मला आणायला तरी सांग. म्हणजे सोडा तुला माहिती ना मला आज बोलायचं असतं, मला टेन्शन. बरं तू तुझं लिहित बस. तो नवरा माझ्याकडे स्वतः चहा सुद्धा मागत नाही. हे काय आहे? हे पती पत्नीचं नातं आहे की माझी बायको कुठेतरी पुढे जाते आहे, काहीतरी करत आहे, तर मला तिच्या पाठीशी उभं राहायचं आहे की तिचे पाय तोडायचे आहे. 4 आठवड्याचा मोठा हा विषय आहे. पटकन जो आवडता कार्यक्रम आहे लक्ष्मी